शेतकरी मित्रांनो, हे आहे खजूर आणि खजूर शेतीचं हे एक झाड जे तुम्हाला दिसतंय, हे झाड जवळपास मागच्या वर्षीच्या त्यांच्या विक्रीच्या हिशोबाने जवळपास 20-20 हजारापर्यंत 20-25-30 हजारापर्यंत सुद्धा हे झाड हे जाऊ शकतं. कारण की या गडाचा जो मागच्या वर्षी आम्ही मोजलं होतं त्यावेळेस 19,700 हे असं हे झाड भरलं होतं, म्हणजे जवळजवळ 20 किलोच्या दरम्यान हे झाड भरलं होतं. जर आपण जवळ आलात तर तुम्हाला किती दाट आहे याची तुम्ही कल्पना करा आणि कशा प्रकारे निसर्ग भरभरून शेतकऱ्यांना देतो हे सुद्धा आपण हे बघायला पाहिजे. त्यासाठी साहजिकच शेतकऱ्याची मेहनत आणि शेतकऱ्याची ही लावण्याची डेअरिंग हे सुद्धा तितकंच म्हणावं लागेल. कारण की राजस्थान गुजरातच्या भागातलं झाड हे आपल्याकडं आणणं आणि तिथं आपल्या इथं सेट करणं याबद्दल शेतकऱ्यांचं आपण अभिनंदन करू आणि शुभेच्छा पण देऊ त्यांच्या एवढ्या चांगल्या कामाला. आपण या संबंधित परिपूर्ण असा व्हिडिओ आपली शेती आपली प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलवर टाकलेला आहे. त्यांनी चांगल्या प्रकारे याची देखरेख केलेली आहे. एकही दाणा रासायनिक खताचा न टाकता फक्त शेणखतावरती आणलेला हा बाग आहे. 3 एकरमध्ये फक्त 10 ट्रॉल्या शेणखत त्यांनी टाकलेलं आहे, 10 ते 15 ट्रॉल्या शेणखत त्यांनी टाकलेलं आहे आणि एवढ्या चांगल्या प्रकारे माल निसर्गाने त्यांना दिलेला आहे. ही जात बहारीन अशी त्यांनी लावलेली आहे. मागच्या वर्षीचे जे झाडं आहेत त्यावेळेस कमी जरी फुटून जवळजवळ 8 लाखाचा माल त्यांनी या 3 एकरमध्ये विकला होता आणि या वर्षी त्यांना विकायचा आहे जवळजवळ 30 लाखाचा माल या 3 एकरमधून. आता झाडाचं वय आहे 4 वर्ष. तर हे एकंदरीत सगळं कसं त्यांनी मॅनेज केलं, सगळे कसे लावले, सगळ्या बाबतीत सविस्तर चर्चा आम्ही आपली शेती आपली प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलवर केलेली आहेच. तो व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा. पण त्यापूर्वी हा माल निसर्गाने कसा दिलेला आहे जवळ जर तुम्ही आले तर तुमच्या लक्षात येईल की कशा प्रकारे एकदम सुरेख आणि पूर्ण घडं तुम्हाला दिसतील असे कशा प्रकारे आहे. याला अजून खूप वाढायचं आहे, जवळजवळ 1 ते 1.5 महिना याला वाढायला लागणार आहे. आणि एक जर असं धरलं तर निसर्गाची किमिया हे आपण म्हणू शकतो. या साईडला तुम्ही जर बघितलं तर नुसतं म्हणजे बोलून चालत नाही, तर त्यासाठी कामही करावं लागतं. या साईडला पूर्ण त्यांनी आता हे जे पांढरे पांढरे बॅग जे दिसतात हे पावसासाठी प्रोटेक्शन त्यांनी आता लावलेलं आहे. कारण की त्यामध्ये पाणी साचून राहू नये आणि साचल्यानंतर त्यात बुरशी वाढू नये असं त्यांचा एक सोपा साधा पर्याय आहे. आणि यानंतर फुलं लागण्यापासून ते फळ विक्रीपर्यंत 5 महिन्याचा कालावधी 5-5.5 महिन्याचा कालावधी आहे. आणि त्या 5-5.5 महिन्याच्या कालावधीमध्ये काय काय काम करावं लागतात, कशा प्रकारे त्यांनी लावली, काम कसं कसं केलं, हे सर्व सविस्तर व्हिडिओसाठी आपण आपली शेती आपली प्रयोगशाळा नक्कीच भेट द्या. तर शेतकरी बंधूंनो, हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये लिहा. आपण जर फेसबुक पेज बघत असाल तर फॉलो करायला विसरू नका. यूट्यूब चॅनल जर बघत असाल तर सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. राम राम.